अरे पोट्टे, हे दोन भूत कोणातून कुठून आले? तर रामराम मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं बाबा, आपण गाडी पार्किंगला लावली डायरेक्ट निघालतो मंदिराच्या इकडे जायसाठी. मग यात्रा पाहत पाहत आम्ही आलतो थोडंसं पुढे आणि आपल्या गडी राहिले मग मागं राहिलेले गडी पुढे आले आणि मग त्याचं बाबा स्वागत केलं जरा असं पण डायरेक्ट निघालो आपण मंदिराच्या इकडे जायसाठी. मग वरती जायला लागलो तर गर्दी वाढायला लागली. मग त्या गर्दीतून निघून डायरेक्ट मंदिराच्या इकडे जायला लागलो जुन्या रस्त्यानं काही पायऱ्या गिऱ्या काही नव्हत्या. डायरेक्ट मग आपल्याला झाडेले पकडूनच वरती चढायला लागत जाय बाबा. डायरेक्ट आलो आपण वरती आल्यावर तर बाबा इथं पण लाईन लागली होती. मनात विचार केला, इथून जर पाय घसरला तर पोट्टा डायरेक्ट गरगर फिरत खालीच जाते डायरेक्ट. आणि पोट्टे, वरती आल्यावर तिथून तर खालचा व्ह्यू एक नंबर येत जाय. म्हटलं पोट्टे, तुम्हाला हे मालूम आहे का, हे रुद्राणी देवीचं मंदिर आहे, ते रामायण काळाशी जुळलेलं आहे. आणि इथं श्रीराम व सीता माता यांनी यांच्या वनवास काळात 2 वेळा इथं दर्शन घेतले आहे. म्हणून इथं नवरात्रीच्या 9 दिवस बी भाविक भक्तांची गर्दी काही मावतच नाही बाबा इथं. मग भावांनो, आम्ही लाईनीत लागलो होतो. मग आमचा नंबर आलता. मग काय मस्त देवीचं दर्शन करून घेतलं. आणि देवीचं दर्शन केल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी सारखं फील होते त्या मंदिरावर. मग मंदिरावरून खालचा व्ह्यू पाहून घेतला जरासा. तिथून मग डायरेक्ट आपण चपला घालून निघालतो खाली जायसाठी. तेवढ्यात पाहतो तर काय अजयदा बसेल होता खाली. तिथून काय पाय का आम्ही गडी. मग डायरेक्ट आपण आलो खाली जायच्या रस्त्यानं. नेईनं नवीन शोध काढला होता, इकडून कोणता रस्ता होता का आम्ही बाबा. या रस्त्याने इकडून तिकडेच होय माणूस निरा. बरं झालं पोट्टे, खाली काही पडलो नाही. डायरेक्ट आलो आपण खाली आल्यावर काय माहोल केला आपण ते दाखवणार पुढच्या पार्ट मध्ये. काऊन की व्हिडिओ लय लंबा झालाय. तोपर्यंत फॉलो करा तुमच्या भावाले.